आज आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। काही चॅनलनी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर फेक नेरेटिव्ह तयार करायचं काम सुरू झालं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे। काँग्रेसची 9 मतं बुडणार हा जावई शोध आणला कुठून? काल 35 आमदार 37 पैकी आमचे उपस्थित होते। 35 हे सगळ्यांना माहीत आहे, तरी पण सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर खोट्या बातम्या पसरवणं आणि गैरसमज निर्माण करणं हे अजूनही काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत। आमचे सर्व मतदार उमेदवार आपले आमदार हे आम्हाला हलवायची सुद्धा पाळी आली नाही। आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहे ते हॉटेलमध्ये पळालेत, ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला। आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही। आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते आणि यामध्ये 3ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील। आम्ही त्या पद्धतीनं आमचे सर्व सदस्य आपले मतदार आमदार आम्ही एकत्र ठेवलेले आहेत, त्यामध्ये कुठेही गडबड नाही। त्यामध्ये त्यांना काही गैरसमज झाला असेल, त्यातले ज्या आमदाराचे टोपीवाले म्हणाले ते आमच्याबरोबर सोबत होते काल बैठकीला। त्यांना देशात राज्यातलं चित्र बदललेलं आहे। आम्ही 31 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळं जनतेचा कौल कोणत्या बाजूला आहे त्यांना कळतं। त्यामुळे हे भांबावले आहेत सगळे सत्ताधारी, त्यांना काही कळेनासं सुचलंय म्हणून सगळे अशा पद्धतीच्या खोट्या अफवा पसरवत आहेत। पण मला पूर्ण सांगेल की मी त्यातील सगळे आमदार आमच्याबरोबर होते। एक झिशान सिद्दीकी त्यांच्याशी सुद्धा संपर्क झाला आणि एक अंतापूरकर हे 2 आमदार सोडलेत तर सर्व 35 आमदार होते। हे दोनही आमदार काँग्रेस बरोबर राहण्याचं त्यांनी सांगितलं। तुम्ही अंतापूरकरांशी बोलला आहात का? कारण त्यांचं थेट नाव घेण्यात आलेलं आहे की ते आमचं बोलणं झालेलं आहे, ते काँग्रेस सोबत राहणार आहेत। त्यांनी आम्हाला, कारण अशोकराव गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोबत ते होते, त्यांचे वडील त्यांच्या सोबत होते, त्यामुळे तो गैरसमज निर्माण झालेला आहे। नहीं, बिल्कुल नहीं। क्रॉस वोटिंग होगा तो रूलिंग पार्टी में होगा, हमारे में कोई कुछ नहीं होने वाला है। हमारे सभी एमएलए एक साथ है, हमारे एमएलए पे विश्वास है और विशेष रूप से हमारे तीनों भी महाविकास आघाड़ी के तीनों उम्मीदवार चुन के आएंगे और पहले ही इसमें चुन के आएंगे। इतने वोटों की भी हमारे पास में पूरी व्यवस्था है और इसमें जो एक कांग्रेस के वोट फूटेंगे करके जो कुछ बातें फैलाई जा रही है झूठ है। ये पूरा का पूरा चैनलों में ये बातें गलत तरीके से बताई गई है, इसमें कोई तथ्य नहीं है। नहीं, वो उनके बारे में थोड़ा सा उनको अलग इन्फॉर्मेशन मिली होगी। वो सब लोग पार्टी के मीटिंग में आए थे और उन्होंने पार्टी के साथ रहने का वादा भी किया।